वेट, तुम्हाला मेकअप किट बनवायचा आहे, तोही बजेट फ्रेंडली पाहिजे. म्हणजे तुमचं बजेट साधारण आपण 250 ते 3.5, 250 नाही 2,500 ते 3,500 असं पकडूयात. कारण आजकालच्या जमान्यामध्ये चांगलं प्रॉडक्ट घ्यायचं आणि कमीत कमी किमतीत घ्यायचं म्हटलं म्हणजे मग त्याच्यात स्किन प्रिपरेशनचं मॉइश्चरायझर पण आलं पाहिजे, परत फाउंडेशन पण आलं पाहिजे, कन्सिलर पण आलं पाहिजे, ट्रान्सलुसंट पावडर पण आली पाहिजे, आयशॅडो पॅलेट, ब्लश पॅलेट, आयब्रो पेन्सिल, मस्कारा, हे सगळं इन्क्लूड झालं पाहिजे. तर मग तुम्हाला कमीत कमी 2,500 ते 3,500 रुपयाचं बजेट ठेवायला पाहिजे. आणि या बजेटमध्ये कुठले प्रॉडक्ट घ्यायचे, कशानं तुमची छान क्वालिटीवाली वॅनिटी तयार होणार आहे, यासाठीचाच आजचा व्हिडिओ आहे. हा जो तुम्ही मेकअप माझ्या तोंडावरती आत्ता बघताय, ही जी रंगरंगटी बघताय, ही त्याच बजेट फ्रेंडली किटमधनं केलेली आहे. सगळ्यांच्या लिंक, या सगळ्यांच्या प्राईस मी थ्रू आउट द व्हिडिओ शेअरच करणार आहे. त्याचा रिव्ह्यू, ते कसं काम करतं, हे सगळं मी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर आपण स्टार्ट करूया आजच्या मेकअप ट्युटोरियलला. मेकअपला सुरुवात करण्याआधी सर्वात पहिली स्टेप म्हणजे चेहरा स्वच्छ करून घेणे. चेहरा स्वच्छ करण्यासाठी तुम्ही फेस वॉश करू शकता किंवा असं वेट वाईप्सनं क्लीन पण करू शकता. आता मी यूज करणार आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझरसाठी मी यूज करते आहे निविया सॉफ्टचं मॉइश्चरायझर. हे जर असं हातावरती मी घेतलं आहे, त्याला थोडंसं वॉर्म केलं आणि मग त्यानंतर पूर्ण चेहऱ्यावरती लावून घेतलं. मॉइश्चरायझर लावताना डोळ्यांखालचा हा जो भाग आहे यालासुद्धा व्यवस्थित टार्गेट करायचं आहे, जेणेकरून तिथे येणारा ड्रायनेससुद्धा तुम्हाला कंट्रोल करता येईल. आता यानंतरच्या स्टेपमध्ये आपण यूज करणार आहोत स्किन टिंट. मी जे स्किन टिंट यूज करते ते आहे हाऊस ऑफ मेकअपचं. आता स्किन टिंटमध्ये फायदा हा होतो, एकतर हे खूप लाईटवेट असतं आणि विथ सिरम्स असतात. हे टिंट असतं मॉइश्चरायझर किंवा सिरम्समध्ये मिक्स केलेलं, त्यामुळे जास्त हेवी लुक क्रिएट नाही केलं जात ह्यानं. आता तुम्हाला खूप कमी कव्हरेज मिळेल, पण जो तुमचा बेस आहे तो खूप जास्त फ्लॉलेस आणि खूप जास्त आपण स्किन लाईक फिनिश ज्याला म्हणतो तसा होतो. हे असं टेक्स्चर असतं याचं. आता हे ॲप्लिकेशन करण्यासाठी मी यूज करणार आहे हा ब्रश. सर्वात आधी याला व्यवस्थित बफ करून घ्यायचं, म्हणजेच ब्रशलाच पहिले मी थोडंसं प्रोडक्ट जे आहे ते लावून इमल्सिफाय करते आणि मग त्याच्यानंतर लावायला तुम्हाला सुरुवात करायची. हेच स्किन टिंट थोडंसं मी डोळ्यांच्या वरती पण लावलं आणि पूर्ण चेहऱ्याला. अर्ध्या चेहऱ्यामध्येच मी ॲप्लिकेशन केलं आहे, अर्ध्यामध्ये केलेलं नाही आहे. तर तुम्हाला दिसत असेल थोडंसं हलकंसं कव्हरेज फक्त आपण देण्याचं काम केलेलं आहे. इथे जसा हा भाग किंवा इथे जे थोडंसं ग्रेइश किंवा आपण म्हणूया थोडंसं टॅन स्किन आहे, ते इथे थोडं कवर झालेलं आहे. आणि अजून थोडासा जो राहिलेला आहे ना, हे आपण नेक्स्ट स्टेप कन्सिलरमध्ये कवर करणार आहे. सर्वात आधी आपण हे स्किन टिंट लावून घेतो आहे आणि मग त्याच्यानंतर आपण अप्लाय करणार आहोत कन्सिलर. आणि आज मी मेकअप करायला ना एकच ब्रश यूज करणार आहे, तो म्हणजे हा स्विस ब्युटीचा मार्सचा मेकअप ब्रश आहे. याच एका ब्रशमध्ये ना 4 ब्रश येतात. आज ह्या एकाच ब्रशमध्ये आपल्याला मेकअप करायचा आहे. आता यानंतर मी यूज करणार आहे स्विस ब्युटीचं कन्सिलर. या कन्सिलरचा नंबर आहे 14 वॉर्म हनी असं नाव आहे. हे कन्सिलर मी थोडंसं माझ्या डोळ्यांच्या खाली, ओठाच्या बाजूला एवढ्याच ठिकाणी लावणार आहे. आणि आता याला आपल्याला करायचं आहे ब्लेंड. ब्लेंड करताना अगेन डॅब डॅब मोशनमध्ये ब्लेंड करायचं आहे. प्रोडक्ट सगळीकडे पसरवायचं नाही आहे, तर ते आपल्याला जागीच बसवायचं आहे. आता हा जो काही आपण मेकअप केला आहे ना, या सगळ्याला आपल्याला करायचा आहे सेट.
ते सेट करण्यासाठी मी ट्रान्सलुसंट पावडर यूज करणार आहे. ही के ब्युटीची ट्रान्सलुसंट पावडर आहे आणि याची जी प्राईज आहे ती आहे 849 रुपये. या आधीच्या प्रॉडक्टची मी प्राईज मेन्शन केली नव्हती अशी तोंडी, तर ती मी स्क्रीनवरती मेन्शन करेल. याची आत्ता मला दिसली म्हणून लक्षात आलं. तर 849 रुपये ह्याची किंमत आहे. माझ्या आत्ताच्या या किटमधली ना सगळ्यात महागडं हे प्रोडक्ट आहे, पण वर्थ इट आहे. म्हणजे ही पावडर तुम्ही कुठल्याही मेकअपला यूज करू शकता. म्हणजे हेवी मेकअप किंवा अगदी मिनिमल मेकअप किंवा रोजच्या वापरासाठीही यूज करू शकता. आणि याला जर तुम्हाला ऑप्शन हवा असेल तर ऑप्शन आहे मेबलिनचं कॉम्पॅक्ट, ते यूज करू शकता. याच ब्रशचा हा जो फ्लपी पॉईंट आहे याने मी पावडर ॲप्लिकेशन करते आहे. पावडर घेतली आणि सगळ्यात आधी सुरुवात केली आहे डोळ्यांच्या खालनं. या शेडचं जे नाव आहे ते आहे बनाना शेड म्हणून के ब्युटीची. जर तुमची स्किन माझ्यासारखी असेल, गव्हाळवर्णी असेल किंवा माझ्यापेक्षा थोडीशी डीप टोनची असेल तरीसुद्धा तुम्हाला, सॉरी आवाजासाठी, तर मी असं म्हणत होते की जर तुमची स्किन माझ्यापेक्षा थोडीशी डीप असेल तरीसुद्धा तुम्हाला सुंदर सूट होईल. तर आपली ट्रान्सलुसंट पावडर व्यवस्थित लावून झालेली आहे. आता जसं आपलं टार्गेट होतं की 2200 ते 2300मध्ये आपल्याला संपूर्ण मेकअप किट, पण तोही चांगल्या क्वालिटीचा बनवायचा आहे. म्हणून एक पॅलेट सजेस्ट करणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला आय शॅडोज पण भेटत आहेत, प्लस तुम्हाला ब्लश आणि कॉन्टोरसुद्धा भेटते आणि हायलायटरसुद्धा भेटतं आहे. हे जे आहे पॅलेट ते आहे हिलरी रोडाचं. 250 रुपयाला हे मला पडलं होतं. सुंदर पॅलेट. तर याचे पिगमेंट्स आहे. आय शॅडोज घेतलेत, सी. याच्या ब्लशचं पण स्वॉच मी तुम्हाला करून दाखवते. आधी पहिला हात क्लीन करते. खूप पिगमेंटेड आणि छान प्रॉडक्ट आहे म्हणून मी सजेस्ट करते. आणि 250 रुपयामध्ये तुम्हाला ब्लश मिळतं आहे, कॉन्टोर मिळतं आहे, ब्लशचे पण 2 शेड मिळतात. म्हणजे तुम्ही मिक्स अँड मॅच करू शकता. आणि हायलायटरसुद्धा तुम्हाला इथे याच्यामध्येच रिसीव होतं आहे. आणि हायलायटरचं सुद्धा पिगमेंट तुम्ही चेक करू शकता. बाप आहे. थोडंसं ब्लश आपण लावूयात. या ब्रशचा हा वाला भाग आपण यूज करूयात. खूपच पिगमेंटेड आहे आणि याला थोडं एक्सेस काढून घेऊ आणि ॲप्लिकेशन करूयात. आता ब्लशची क्वांटिटी किती ठेवायची ना हे तुमच्या आवडीवरती आहे. आणि सगळ्यात प्लस पॉईंट माहिती आहे, याला आरसा पण आहे. ह्या आरशाचं कवर मी काढलं नाही आहे की असंच नाही, विजन क्लिअर नाही आहे असं नाही आहे. याच्यावरती एक मिनटं, एवढे दिवस मी वापरत होते हे, पण मला कधी गरज नाही पडली किंवा मी बघितलं नाही नीट. तर हा असा आरसा पण आहे. आता व्यवस्थित दिसतंय. आता आपण करणार आहोत आय मेकअप. आय मेकअपसाठी आपल्याला हा जो ब्रश आहे यातला हा वाला ब्रश यूज करायचा आहे. मोठा आयशॅडो ब्रश आहे. या पॅलेटमधला आपण लाईटेस्ट कलर यूज करणार आहे. आयलिडवरती आपण हा वाला यूज करूयात. एक्सेस काढायचं आहे. स्टार्ट करायचं आहे तुम्हाला आउटर कॉर्नरपासून आणि त्याला ब्लेंड करायचं आहे इनर कॉर्नरकडे. ब्लेंड करताना खूप छान वेळ घेऊन तुम्हाला ब्लेंडिंग करायचं आहे, जेणेकरून मेकअप खूपच छान स्मूथ ट्रान्झिशन असलेला दिसेल. ज्या मेकअपमध्ये हार्श लाईन दिसत नाहीत, म्हणजे मेकअप कुठे सुरू होतो आहे कुठे थांबतो आहे, हे ज्या मेकअपमध्ये दिसत नाही तो मेकअप खूप जास्त प्रोफेशनली फाईंड आहे किंवा प्रोफेशनली केलेला आहे असं समजतं.
आता याच्यातलाच हाच सेम जो शेड आहे ना तो थोडासा आपल्याला डोळ्यांखाली पण लावून घ्यायचा आहे. ॲक्च्युली आत्ता ना कसं आपण आरसा वगैरे समोर ठेवून मी करते ना, मला असं वाटतं नेक्स्ट चॅलेंजमध्ये आपण आहे ना विदाऊट आरसा मेकअप चॅलेंज करायला पाहिजे. काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. जर याला एक जरी कमेंट आली ना की विदाऊट आरसा मेकअपचं चॅलेंज करूयात म्हणून, तरीसुद्धा मी ते चॅलेंज करेल. नेक्स्ट आता आपल्याला करायचं आहे नेक्स्ट स्टेप म्हणजे यातलं जे ग्लिटर आहे या पॅलेटचं त्याला आपण लावणार आहोत आयलिडवरती. बापरे, भलतंच पिगमेंटेड आहे हे. सॉरी, ग्लिटर नाही, हे हायलायटर आहे. बट म्हणजे अगदी फाईन असं प्रॉडक्ट नाही आहे, पण पिगमेंटेड नक्कीच खूप जास्ती आहे. आता यानंतर जे आयशॅडो आपण सर्वात आधी यूज केलं होतं ना ते, आणि थोडासा डार्क पिंकिश शेड मी घेतला आहे आणि यांनी फक्त हे जे आउटर कॉर्नर आहे त्याचे याला ब्लेंड करायचं आहे. जसं मी मगाशी म्हटलं की आपल्याला कुठेही हार्श लाईन नाही दाखवायची आहे, म्हणून हे असं सुंदर असं ब्लेंडिंग करून घ्यायचं. आता आपण जो मस्कारा यूज करणार आहे ना तो मस्कारा आहे मेबलिनचा हॅपी कर्ल मस्कारा, आणि याचं व्यवस्थित छान कोटिंग करून घ्यायचं. मस्कारा लावताना ना मी 2-3 मस्कारा कोट लावायला प्रेफर करते. आज आपल्याकडे बजेट आहे, एका बजेटमध्ये आपण काम करतो आहे, त्यामुळे मी हा एकच मस्कारा 2दा अप्लाय करणार आहे. कोणाकोणाचा मस्कारा लावताना असं वाकडं तिकडं तोंड होतं. आता हा मस्कारा सेट होतोय तोपर्यंत आपण आयब्रोज फिल करून घेऊ आणि नंतर मस्काराचा सेकंड कोट लावू. आयब्रोजसाठी मी यूज करणार आहे ही स्विस ब्युटीची ब्रो पेन्सिल. सर्वात आधी पहिले आपण केस व्यवस्थित विंचरून घेऊ. त्यानंतर ही पेन्सिल जिथे जिथे आपल्याला गरज वाटते ना तिथे तिथे थोडीशी हलकीशी लावून घेऊ फक्त. त्यानंतर स्पुलीनं त्याला छान विंचरू शकता या प्रकारे. आता आपण लावणार आहोत लिप लायनर. हे जे लिप लायनर आहे ते आहे स्विस ब्युटीचं. याचा जो शेड आहे 09 बर्गंडी. यानंतर मी यूज करणार आहे हे मार्सचं लव ट्रॅक कलेक्शनमधलं जे वेल्वेट लिप टिंट आहे ना, खूप खूप मस्त आहे. माझ्या या आधीच्या व्हिडिओमध्ये पण मी हे सांगितलं होतं. खूपच लिक्विडी आणि लिपस्टिक लावताना बोलणं थोडं अवघड जातं. खूपच लिक्विडी आणि एकदम मक्खनसारखं आपलं होतं, आणि हे टिंट असल्यामुळे छान चालतं. या टिंटचा वापर आहे ना तुम्ही फक्त लिपस्टिक म्हणूनच नाही तर कधी कधी चिक टिंट म्हणून पण यूज करू शकता. मस्त प्रॉडक्ट आणि कलर पण खूप सुंदर आहे. सेट झाल्यावरती तुम्हाला अजून समजून येईल. तोपर्यंत आपण मस्काराचं सेकंड कोट लावून घेऊ. ब्लशमध्ये ना कॉन्टोर शेड जो आहे तो मी यूज करते.
आणि फक्त जिथे जिथे मला असं वाटतं की थोडंसं शॅडो क्रिएट करायचं आहे तिथे तिथे हा लावते. आता ही जे आयब्रो पेन्सिल आहे ना, हिचाच वापर करणार आहोत आपण लायनर म्हणून सुद्धा. ते कसं ते दाखवते. फक्त हलकंसं विंग मी तयार केलं आहे. हे अशा पद्धतीनं. मी जस्ट ज्वेलरी वगैरे घालते आणि फायनल लुकसाठी तुम्हाला भेटते 1 मिनटात. आई गं, एवढं गरम होतं ना. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि काहीतरी छान तुमच्या फायद्याचं यामध्ये तुम्हाला समजलं असेल किंवा नव्यानं कळलं असेल. तर थँक मी लेटर. या सगळ्या प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. प्राईससुद्धा मेन्शन केलेली आहे. आत्ता सध्या मॉन्सून सेल सुरू होतील किंवा नायकावरती किंवा तिरावरती किंवा मिंत्रावरतीसुद्धा सेल सुरू असतात. तेव्हा तुम्हाला हे प्रॉडक्ट अजून थोडेसे स्वस्त बसतात. आणि जर तुम्ही छान ते वाला अपॉर्च्युनिटी ग्रॅब केली तर तुमचं अजून कमी बजेटमध्ये तुम्हाला तुमचं हे संपूर्ण किट बसवता येईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, आय लव्ह यू, बाय.